लागत असताना मैदानाच्या आतमध्ये शिलगाव 40+ संघाला आपण पाहतोय 5 या धावसंख्या होती. आगासन म्हटल्यानंतर भावेश या गावची ओळख आहे. कित्येक वर्षाची परंपरा आहे. ज्यावेळी शेतात मॅचेस व्हायच्या आगासन गावामध्ये तेव्हापासून ट्रॉफीज कुठे सर्वात मोठ्या असतील तर त्या आगासन गावामध्ये तीच परंपरा याही वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आणि साडी नवीन संकल्पना सुरू केली सोमनाथदादा मुंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. सलग 3 चौकार असतील, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक जर तुम्ही घेतायत तर बनारसी साडी तुम्हाला मिळेल. हे तुम्हाला या स्पर्धेमध्येच मिळू शकतो. शॉर्ट रनमॅनला चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव इथे मिळाले. नवराज सावंगे सांगतात की बॉल हातामध्ये नका देऊ. सुगंध लिमकर आले बॅटिंग करण्यासाठी. 6 धावा धापाला लागले. 5 ओव्हरची मॅच आहे. नवरात्र आयटम ओढतो विकेट. हलक्या हाताने खेळत आहेत. शॉर्ट कव्हरला एक सिंगल मिळेल. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सात धावा धापड करतो आपल्या बाळामध्ये. शेवटच्या मोमेंटला शॉट चेक केला होता. 2 धावा इथे मिळतील सुगंध लिंबरच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना शिलगाव 40+ संघ आणि त्यांना फाईट करतो येतो जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली. चेंडू कधी आरोला फुटला. संदीप सर नवीनच मिळेल. आणि वडाच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत ज्या आतमध्ये त्याला डायरेक्ट लागला तर षटकार आहे. लक्षात घ्या दिलीपला. टप्पा पूर्ण लागला तर चौकार. हा नियम सर्वांसाठी आहे. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 1 विकेट गेली. बालकृष्ण येतात गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 ओव्हरची मॅच. नावाली विरुद्ध शिलगाव पहिलीच मॅच. सुलचन भोर तिथे मॅन फ्रॉम निवालीपाडा. निवालीपाडा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. 1 मिनिट संघ पुढे सरकली ती 10 वरती आपल्या पाहायला मिळते. सचिन या मॅच मध्ये 0 वरती बाद झाली. त्यामुळे आता किशोरला मैदान थांबणं गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टरक्षक बीट थर्डमॅनला हलकीशी बॅटची एज होती. 1 मिनिट संघ पुढे सरकली ती 11 वरती. 5 षटकांची मॅच. 11 धावा धापाल करती लागले आहेत. इथे फटका चांगलाय. बॉल उंच गेलाय. आणि झाडाला लागलाय. त्याने हा षटकार आहे. अन्यथा झेल मिळाला असता सुरेशला. लक्षात घ्या झाडाला डायरेक्ट बॉल फांदीला जरी लागला पानाला लागला तरी षटकार आहे. तेच सांगते सुरेश लागलेलं आहे. 40+ मध्ये भरपूर असं पाहिलं खेळाडू ते सातत्याने 40+चे खेळाडू दाखवतात. प्रत्येकाने ते करायला हवं. खास करून क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता प्रामाणिकपणा हा क्रिकेटमध्ये पाहिजे. 17 धावा धापल करदी. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने घेत आहे. शॉर्ट ऑफ लेनची बॉलिंग करत असताना बालकृष्ण आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना आलाय चौकार. संजय दादा मुंडे यांचं आगमन झालं. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र बघा मंगेश मुंडे यांचं आगमन झालं. मंगेश स्वागत आहे आपला. यष्टरक्षक गेले कित्येक वर्ष रेग्युलर फील्डमध्ये मी मंगेशला पाहिलेलं आहे. आणि यष्टरक्षण करणं इतकं सोपं नाहीये. 21 धावा धापड करते आपला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बालकृष्ण थोडासा मागडा ठरतोय. नवरातने विकेट घेतली होती. मग आपला सुरेश आहेत. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधला बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. भावेश पाटील आम्हाला सांगतायत क्वार्टर सेंचुरी पूर्ण झाली. 25 धावा, 2 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये आलेले. बालकृष्ण राईट अमोर द विकेट. इथे फटका चांगला मात्र आता टायमिंग झालं नाहीये. वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. चौरंग यांनी एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने भावेश आम्हाला सांगतो 2 षटकात धावा आहेत त्या 25. 12.50च्या सरासरीने धावा दापलकवली लागलेत. नवनाथ पाटील नवनाथ सावंत यांना तुम्ही पाहताय बनावा कॅप मध्ये. आणि कॅपचा वापर करणं गरजेचं आहे. कारण ऊन सध्या आपण पाहिलं सध्या आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आहोत. ऊन काल आम्ही वाडेकरच्या स्पर्धेत ज्यावेळी समालोचन केलं ऊन सावली असंच लबंड सुरू होता. आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडला. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16. सुनील जाधव यांचे आगमन झाले. दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मुंबाली पाड्याचे दिनेश आलेत नवीन फलंदाज. 9 सेकंडला सध्या आणि गोलंदाज सुरेश पाटील. सुरेश कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला चेंडू सुरेशचा लॉंग ऑफ स्टेशन घेत आहेत. 2 धावा तिथे मिळाल्यात. लॉंग ऑफला 9 साऊंड केली होती. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 27. इथे जबरदस्त फटका मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षकाकडनं झाली चूक. धावा मिळतील 4. आलाय चौकार. धावा दापलकवली लागली. सुरुवात जबरदस्त केली. शिलगाव फोर्टी संघ एक चांगला संघ आहे. या सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ चांगला झालेला आहे. दुसऱ्या बाजूला नावाली संघ आई संघ चर्चेत असतो. एकच धाव. धावसंख्या 32 वरती आपल्या बाळामध्ये. डावखुऱ्या त्याचे फलंदाज होता दिनेश काटे. सेकंडला आले दिनेश काटे, राजेश काटे, महेश काटे. 3 बंधुराज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेत राहिले. महेश काटे आमचे सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये बिझी असतात. राजेश काटे यांची भेट आमची झाली होती टायगर चषकमध्ये. सुरेश फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की रायटी लेफ्टी बॅट्समन ज्यावेळी मैदानात असतात थोडीशी कसरत टीम्सला करावी लागते. कारण फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणावे लागतात. जे चांगले खेळाडू असतात त्यांना थोडीशी धावपळ त्यांची होते. सुरेश कॉमेंट्री बॉक्स कडनं कटर्स मात्र जास्त बाहेर ऑप्शन जे आपण वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 33 वरती. डबल 3.
वरिष्ठ पैलू खेळाडू नावाली संघाचे जे सध्या बॉलिंग करत आहेत. तीन धावा इथे मिळालेत. छत्तीस धावा झालेत. तिसरे षटक प्रगती पथावर धावसंख्या 36. चांगला बॉल होता, टेकअप झालाय, डॉट बॉल तिथे समावती, थोडासा बाउन्स दिला सुरेशने. चालू आहे. 36 धावा झाले. तिसरे षटक प्रगती पथावर. इथे चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे मिळाले. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाल्याने शिलगाव पोडी प्रसंग 3 षटकांची समाप्त धावसंख्या 38. 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या. 12 चेंडू जखली शिल्लक. टॉससाठी उपस्थित राहायचे नेवालीपाडा 40+ आणि माटाडी 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. माटाडी 40+ विरुद्ध नेवालीपाडा 40+. 3 षटकात 38 धावा झालेत. फटका जबरदस्त आहे. खेळाडू कक्षाला वंदना करत असताना खेळाडू कक्षाचं स्वागत करत आलाय. 6 दिनेश काटेच्या बॅटमधून. उत्तम मुकदम. उत्तमच्या विरोधात पहिला षटकार. दुसऱ्या बॉलवरती विकेट. उत्तमने कमबॅक केलंय. षटकाराचं उत्तर दिलंय. पुढच्याच बॉलवरती दिनेश काटे बॅक टू द पॅव्हेलियन. 44 वरती लागणारा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम शिलगाव 40+ संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज तकदीर येत आहेत. तकदीर आले बॅटिंग करण्यासाठी. पुढच्या मॅच मध्ये माटाडी 40+ आणि नेवालीपाडा 40+ मध्ये मॅच मला पाहायला मिळाले. 44 धावा झाले. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच.
हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे तकदीर. एक महत्वाची सूचना जरूर असेल, कॉमेंट बॉक्स म्हणून बाई घालू नका. दोन धावा मिळालेत. अठ्ठेचाळीस. दोन बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. रिवर्स, क्या बात है तकदीर, वाह भाई वाह. बॉल सीमा पार चौकार. रिवर्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 50 कंप्लीट. 52 धावा धापल करते लागल्या शिरगाव फोडी पुस्तकाच्या. धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चौथ्या ओव्हरचा 5 ओव्हरची मॅच आहे. आई चेंडू लॉंग ऑफची शिल्लक येत आहेत आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. तकदीर आलेत मैदानाने. जबरदस्त बॅटिंग करत असताना 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्या आहेत अब तक 56. आणि ज्यावेळी तकदीरकडे स्ट्राईक येईल आणि त्या स्ट्राईक आल्यानंतर तकदीरने जर चौकार मारला तर नक्कीच आयोजकांच्या वतीने एक बनारसी साडी मिळेल तकदीरला. किशोर अलिमकर बघा लगेच बघतायत. सलग 3 चौकार मारा, सलग 3 षटकार मारा, तुम्हाला एक साडी मिळेल. आणि ती तकदीरकडे संधी आली आहे जेव्हा त्यांना स्ट्राईक येईल. आगासनची स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला मिळते. ज्यावेळी आम्ही आगासन गावामध्ये सुद्धा ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही करिअरची सुरुवात केली, ज्यावेळी समालोचन केलं, मला आजही आठवते कृष्णा मुंडे यांनी 3 षटकारांना 5,000 रुपये सुद्धा लावले होते. आणि कृष्णा मुंडे साहेब आपल्या व्यासपीठावर आता उपस्थित सुद्धा आहे. तर मी पहिल्यांदाच आगासन गावामध्ये गेले होते. शेतात मॅचेस होत्या. तो आमच्या करिअरची सुरुवात होती. दालसिंग धावते विकेट. मात्र क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. सुरेश आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतो. रनआउट आणि बिमरसाठी सिनासर एक रिव्ह्यू असेल. एका इनला एकच रिव्ह्यू. तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचा. रनआउट किंवा बिमरसाठी. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. जास्त बॉल टेकअप झालाय. बाउन्स जास्त आहे त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. एकोणसाठ धावा झालेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस सुद्धा करणार आहोत. नेवाली पाडा 40+ असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला माटाडी 40+ आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळ. चांगला चेंडू होता. तसे स्ट्राईक चेंज नाहीये 40+ मध्ये बॉल डॉट गेल्यानंतर. हा एक चांगला नियम आहे. ज्यावेळी आम्ही मांगरोली इथे रेग्युलरची स्पर्धा कव्हर केली रमेश नाईट, रेग्युलर मध्ये सुद्धा हा नियम नव्हता तिथे. जर बॉल डॉट गेला तर स्ट्राईक चेंज नाहीये. आणि रोशन जाधव नेवाली पाडा म्हणल्यानंतर रोशन जाधवने 8वी बाईक त्या स्पर्धेत पटकावली आणि मलंगडचा बाईक सम्राट आहे. धावसंख्या 61. 3 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं तकदीरला स्ट्राईक आली तर साडी मिळू शकते जर त्यांनी चौकार मारला तर. वहिनी साहेब सुद्धा खुश होतील. इथे मात्र सुगणास आपण बघायचं सुगंध अलिमकर आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात आणि फलंदाज बाद आहेत. दोघांनी क्रीज सोडली होती त्यामुळे स्ट्राईक रोटेट आहे, लक्षात घ्या. सुगंध अलिमकरने क्रीज सोडली होती आणि तकदीरने क्रीज सोडली होती.
68 धावा झाल्यात बघा. तकदीरला स्ट्राईक का हवी आहे तर कदाचित या बॉलवरती चौकार आला तर बनारसी साडी मिळेल आणि ती हवी आहे कदाचित त्यांना, त्यामुळे त्यांनी सुगनची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सुंदर आले बॅटिंग करण्यासाठी 2 सेकंडला. रिवर्स आणि आता बनारसी साडी मिळेल तकदीरला बघा आणि त्यासाठी त्यांनी सुगन आलिमकरला रनआउट केला पण त्याला स्ट्राईक हवी होती. 4 धावाही मिळाल्या आणि पहिला खेळाडू ज्याने साडी पटकावली आहे त्याचं नाव आहे तकदीर. तोही रिवर्स मारलाय. 67 67 धावा झाल्यात. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. नाही तकदीरला माहिती आहे मॅचचा रिझल्ट काही लागो मात्र घरी गेल्यानंतर वहिनी बोलतील ती काहीतरी घेऊन आलेत म्हणजे सौभाग्यवती खुश असल्यानंतर काय पत्नी खुश तर सर्व काही आहे. नाहीतर तुमच्या आयुष्यात अंधार आहे लक्षात घ्या. बायको खुश नसेल तर काहीच नाही. 67 नाही आता बॅट मला वाटतं स्टंपला लागली आहे का तकदीर. ओके 67 वरती अजून एक विकेट गेली आणि 68 68 धावांचा पाठलाग आता करायचा आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली 40+ संघाला. चला टॉस साठी या नेवाली पाडा 40+ आणि माटार्डी. अडुसष्ट धावा तुम्हाला चेस करायचे. 68 40+ चा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. बॉल का ओके चेंडू मुंडे बघा. चला नेवाली पाडा कॅप्टन आले का दोन्ही टीमचे कॅप्टन या. नेवाली पाडा 40+ आणि माटाडी 40+. 68 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. नेवाली पाडा 40+. पहिल्याच मॅच मध्ये सलग 3 चौकार आले त्यांनी साडी मिळणार आहे तकदीरला. चला आशीर्वाद या टॉस साठी. आशीर्वाद आशीर्वाद आलेत. 5 मिनिटं का. नेवाली पाडा आणि माटाडी मध्ये मॅच होईल. कावराम पाटील इथे उपस्थित होते बराच वेळापासून पण आता आय थिंक दिसत नाहीये. चला करवून जातो या टॉस साठी. 5 ओव्हरची मॅच आहे. माटाडी विरुद्ध नेवाली पाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि 68 धावांचा पाठलाग करायचे. ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. हॅलो चेक. हेलो चेक. थैंक यू वेरी मच. आवाज द्या थोड़ा आवाज द्या थोड़ा सा आवाज द्या. हेलो चेक द्या वॉल्यूम द्या. हेलो चेक माइक टेस्टिंग. हेलो सुस्वागतम. तर माताडीचे कॅप्टन आलेले आहेत. नेवाळी पाड्याचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस साठी.
गावदेवी क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित आगासन चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस. एकूण 3 दिवसीय ही स्पर्धा आपण आहोत सफरा मैदानावरती. तर आदरणीय कृष्णा मुंडे यांच्या शुभास आपण करूया टॉस. माताडीश्वर क्रिकेट संघ माताडी वर्सेस नेवाळीपाडा या 2 संघांमध्ये एक संघ आपला मलंगड विभागातील, दुसरा आपल्या या दिवा दातिवली परिसरातला संघ माताडी. ओपनिंग बेल मैदानात दाखल झाले. आपण बघता दिलीप पाटील आणि नवनाथ साळुंके. तर बॉलिंग मार्कवर सचिन आलिमकर तयार. बघूया रन चेस फार मोठी आहे. टॉस त्या ठिकाणी झालेला आहे. बघूया टॉस कोणी जिंकला आहे. माताडी संघाने टॉस जिंकलेला आहे. काळाराम यांनी थंब दाखवला आपल्या टीमला. फिल्डिंग करणार आहेत. क्रॉस बॅटेड शॉट दिलीपच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. त्या चौकाराच्या मदतीने इथून मात्र अकाउंट चेक. या दरम्यान आपण बघतायत ऑन साइडला केवळ एक धाव मिळेल. ओपनिंगला आपण बघतायत नवनाथ आणि दिलीपला येताना. तर टार्गेट मोठं जरूर आहे, पण नावाई संघ देखील बॅटिंग मध्ये स्ट्रेंथ फार मोठी आहे संघाच्या, त्यामुळे हा संघ ही धावसंख्या चेस करण्याची क्षमता ठेवतो. पण समोरशी संघ दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. फुलटॉस. ओहो फलंदाज बाद शॉट मिड विकेटला झेल टिपलाय. वॉट अ कॅच. गुडघ्यावरती आला आणि त्यानंतर हा झेल टिपलाय. नवनाथला परतावं लागेल. पहिला गडी बाद होतो पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती म्हणजे 5. तर न्यू बॅटर कैलास मुकादम मैदानावरती दाखल होत आहे. इनॅट नंबर 3. सुरुवात चांगली झाली होती चौकारने, मात्र त्यानंतर स्ट्राईक वरती जसा नवनाथ साळुंके आला आणि नवनाथच्या येण्याने करा तर अर्थाने ती आक्रमकता इम्प्रूव्ह व्हायची क्रिकेट सगळ्यांना अपेक्षित होतं. आणि क्रॉस बॅटेड शॉट खेळत असताना शॉर्ट मिड विकेटला एक सुंदर झेल टिपला गेला सर्कलच्या आतमध्ये. चांगली या दरम्यान आपण बघताय यावेळेस मात्र स्लाइस करताय. चेंडू निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आला चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झाली ती 9. 67 धावा झाल्यात. 68 धावांचा हा पल्ला सर करायचा आणि 68 करण्यासाठी 13.60 ही धावांची आवश्यकता राखायची आहे. पहिल्या सामन्यात आपण बघतायत की हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली आपल्याला. प्रथम बॅटिंग करत असताना आलिमकर 11 शीर या संघाने 67 ही धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे. या बॅटिंग कार्डमध्ये आपण बघितलं खूप चांगली बॅटिंग सलामीवीर किशोर आलिमकर कॅप्टन इनिंग साकारली. त्यानंतर सुगंध आलिमकरची एक इनिंग आपण बघितली जी अप्रतिम गेली. 17 धावा केल्या. त्यानंतर आपण तकदीरने 16 धावांची इनिंग साकारली आणि किशोर जो सलामीला आला संघनायक त्याने 21 धावांची ही खूप सुंदर इनिंग साकारली. आणि त्याच बळावरती खऱ्या अर्थाने आलिमकर 11 शीर संघाने एकूण धावसंख्या धावफलकावरती 67 लावली आहे. हलक्या आपण टॅप करतात पॉईंटच्या दिशेने. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे 10.
पहिल्या षटक प्रगतीपथावरती एक चेंडू अजूनही शेष आहे. दिलीप पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. ती क्षमता, ती ताकद, ते सामर्थ्य. बघा उजव्या बाजूला जी गाडी आहे, कुठली पिकअप, छोटी गाडी आहे, इनोवा. तर बघा ही इनोवा आपल्या कोणाची असेल तर ती स्क्रीनच्या मागे पार करा किंवा कुठेतरी अशा ठिकाणी पार करा ज्याचा त्रास खेळाडूंना, अंपायरला होणार नाही. बॉलिंग मार्कवर तयार आपण बघताय. पुन्हा एकदा सचिन आलिमकर, जबरदस्त कामगिरी सचिन आलिमकरची. सातत्याने 40+ क्रिकेटमध्ये क्वालिटी क्रिकेट दाखवत आहेत. बॅट बॉल या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करतायत. हो बॉलच बॅक ड्राईव्ह, हाताला चाटून चेंडू निघाला मागे. दिनेश काठेचं चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे षटक पहिलं संपन्न होतं. धावा बलकावती एकूण बघतोय ते म्हणजे 11 धावा. 68 करायचे म्हणजे अजूनही 57 धावा विजयासाठी हव्यात आणि 24 चेंडू या 57 करायचे आहेत. म्हणजे 14.25 ही धावांची आवश्यक गती राखायची. आम्हाला भावेशने लगेच सांगितलं की आवश्यक गती काय हवी आहे. इतकं शार्प, इतकं फास्ट त्यांचं स्कोरिंग कॅल्क्युलेशन हे नेहमीच आम्हाला काम करताना वेगळी मजा येते. का तेव्हा अशोक पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तर पहिलं षटक 11 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी इथे 57 करायचे आहेत. 24 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मध्ये परिवर्तन त्या ठिकाणी सुगंध आलिमकर तयार होत आहेत. सुगंधच्या बॅटमधून आपण 17 धावा बघितल्या. सचिनने आज बॅटिंग नाही केली, शून्यावरती बाद झाले. पण या ओव्हरमध्ये आपण बघितलं एक विकेट प्राप्त केली महत्वाची नवनाथ यांची. तर बघूया दिलीप पाटील प्रयत्न करतील कारण की प्रति ओव्हर मागे 14.25 ही आवश्यक गती आहे. हो स्ट्रेट ड्राईव्ह पायाने अडवला सुगंधने. पाय लागून चेंडू डायव्हर्ट झाला गेलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. या दरम्यान हा चेंडू अडवला किशोरने. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 झालेली आहे. दोन्ही स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघितलं, दोन्ही गोलंदाजांनी थांबवले. मागाशी सचिनच्या हाताला प्रवेश करून चेंडू गेला. यावेळेस पायाने हा चेंडू अडवला गेला. बॉलिंग मार्कवर तयार सुगंध. आता आवाज फाटतोय, काय करणार, शेवटी टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो. चेंडू आगे त्या दरम्यान झेलची शक्यता नाही पकडता आला. संजय फार वेगाने आले होते. या दरम्यान आपण बघतात सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 14. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती. तर बघा आगासनकरांचा नाद नाही करायचा कारण कित्येक स्पर्धा झाला इथे पाणी कोणी मारलंच नाही. का तर इथे पाणी मारायला मी का सांगतो कारण की समोरची धूळ सगळी अंगावरती उडत असते. एफर्ट चांगले होते सचिन आलिमकरचे. गुड ट्राय, वेल ट्राय. हा मशीन वगैरे धुवू नका. मशीन, लॅपटॉप, स्पीकर. हा बरोबर, पातळ पातळ मारा. ओहो किशोर आलिमकरने जबरदस्त झेल टिपलाय. कैलासला परतावं लागेल. हा दुसरा धक्का मैदानातील श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाई 40+ला. खड्डा भरू नका.
न्यू बॅटर सुरेश पाटील. आणि आताच बाईक पटकावलेली आहे मालिका विजयाची. आणि हा संघ आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यात जाऊनही आपला नावाचा दबदबा निर्माण करतो तो नावाई संघ. सध्या संघ थोडासा बॅकफुट होती. हा चेंडू आवेत आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. ओ हो ड्रॉप. फार कठीण झेल नव्हता त्याला कठीण बनवला आणि ड्रॉपही केला. धावसंघ धावफलकावरती एकूण झालेली आहे ते म्हणजे आपण बघतोय 17. अजून 51 धावांची गरज आहे विजयासाठी. दिलीप पाटीलला जे काय करायचं आता दिलीप पाटीलच करायचंय. हो उचललाय उंच गेलाय आणि झाडावर ना हा चेंडू सीमा पार. 6 पंचांच्या भूमिकेत आपण बघताय संदीप बाने सर, मॅनफ्रॉम अडविली. दुसऱ्या बरोबर नागाचे अत्यंत नामांकित अंपायर श्रीनाथ पाटील. तर षटक दुसरं संपलं गावात फलकावरती. एकूण आहेत 23. 18 चेंडूत 45 पाहिजेत. 45. तर 18 बॉल 45 करायचे विजयासाठी नावाई संघाला. दिलीप पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि नक्कीच या षटकाने इथून मात्र चिंता जरूर वाढलेली आहे ती ईश्वर संघाची. कारण की दिलीप पाटील ती क्षमता ते सामर्थ्य दिलीपच्या बॅटिंगमध्ये आणि आजही आपण दिलीप पाटील यांची बॅटिंग बघत असतो. काय जबरदस्त खेळ. आजही सलामीला येऊन एक चांगली सुरुवात करून येत असतात आणि या बॅटिंग लाईनअपमध्ये दिलीप पाटील एक महत्वाचा त्याचा रोल या बॅटिंग लाईनअपमध्ये राहिलेला आहे. बघा कशा पद्धतीने पाणी या ठिकाणी फवारलं जातंय. कारण ह्या आधी भरपूर स्पर्धा इथे गेल्या कोणी ते पाणी मारलं नाही. बरेच म्हणाले की पाणी मारायला पाहिजे पण मारून दाखवलं. आगासनवाले बोलले नाही की मारायला पाहिजे. आगासनवाल्यांनी गाडी आणली आणि डायरेक्ट मारून दाखवलं. आणि आगासनची स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे. मग अशी आपण उल्लेख केला तो ट्रॉफीचा उल्लेख नेहमीच करतो पण नावाच्या मॅचसाठी बनारसी साडी क्या बात आहे. आणि ही स्पर्धा नेहमी महिला वर्गांना खुश करणारी असते. अनेक जण ट्रॉफ्या नेतात घरी. अजून बक्षिसांची लिस्ट आली ना आमच्याकडे येईल. काहीतरी वेगळं असणार याही वर्षी. आणि काळूराम मुंडे बघा आनंद घेत आहेत. कूलर दिलाय वाटतं काका. कूलर दिलाय का? हो कूलर दिलेला आहे. आणि काका इथे आलेले आहेत. त्यांच्या येण्याने आपण माहिती मिळाली की 2016ला रिटायरमेंट घेतलेली आहे आणि तिथून बघा आजही धावतायत फिरतायत चालतायत क्रिकेटचा आनंद घेत आहेत. शरीर नेहमी चालतं फिरतं असायला हवं आणि मन स्थिर. ओ क्रॉस बॅटेड शॉट गॅप मधून गेला चेंडू सीमा पार. दिलीप पाटीलच्या बॅट मधून आलेला चौकार. सकाळी आवाज चांगला होता आता मात्र कमी झाला आवाज. कारण की स्पर्धेचं स्वरूप थोडं आधी मोठं होतं भव्य दिव्य होतं. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड होत्या पण त्यानंतर संघटनेकडनं सांगण्यात आलं की आज हे स्वरूप थोडं कमी करा. एंट्री फीज कमी करा. त्यामुळे काही गोष्टी अपील बोल झालेले आहेत. फलंदाज दिलीप पुन्हा क्रॉस बॅटेड शॉट. क्रॉस बॅटेड शॉट नेहमीच घातक असतात. हा चेंडू खरं तर त्या क्रॉस बॅटेड शॉटसाठी पोषक नव्हता अनुकूल नव्हता आणि हा चेंडू जाऊन यष्टांवरती आदळलाय. दिलीप पाटील एकमेव आज मैदानावरती खऱ्या अर्थ नावाची खेळत होती पण आता ते देखील बाद झाल्यात आणि मैदानावरती तिसऱ्या विकेटचा पतन धावा फलकावरती एकूण 28 म्हणजे 40 अजूनही करायचे आहेत. उन्हाचा तडाखा
जाणवतं आणि ऊन वाढले की मग धूळही वाढत जाते. न्यू बॅटर ओहो चौरंगचा रंग ऑन साईडला खेळला होता फटका. 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावरती 38 धावांची गरज विजयासाठी. ओहो स्विंग अँड मिस. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. आउट स्विंगर होता, संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर दिनेश काठीला आपण बघतायत एक लेफ्टी बॉलर आणि कष्टपैलू खेळाडू, जेन्युन ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस मात्र आपण बघतायत वाईट बॉल. मागचा चेंडू लेग स्टंप वरनं बाहेर काढला होता. चेंडू आपण बघितला तर ऑफ स्टंप मध्ये पिचिंग कराने वाईट लाईनच्या बाहेर गेला. वाईट बॉल. 13 बॉल 37 करायचे आहेत. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 3 षटक संपल्यात. धावा फलकावरती एकूण आपण बघतोय 31 म्हणजे अजूनही इथून 37 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या. हे आपण देऊया डीजीला संधी. चांगलं संगीत त्यांनी सादर करावं. धन्यवाद. या दरम्यान आपण बघताय बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या स्पेल मध्ये सचिन येत आहे. 11 बॉल 37 धावांची गरज आहे विजयासाठी. हे 21 आपण बघतायत. नावाई संघाला बॉलिंग मध्ये निराशा झाली. 67 धावा करण्यामध्ये यश आलं ते म्हणजे शिवसंघाला. ओहो स्क्वेअर लेगला. काय टायमिंग, काय नजाकत आणि काय आत्मविश्वास. हा षटकार. अशा आणखीन 3-4 षटकार मारले तरच या मॅच मध्ये शिरकाव करता येईल. एकूण धावा धावफलकावरती झालेली आहेत 37. 31 ची गरज आहे आणि 31 करण्यासाठी चेंडू मात्र शिल्लक आहेत 10 चेंडू 31. तसं बघायला गेलं तर टार्गेट फार जास्त मोठं नाहीये या क्षणाला इथून. पण बॅट्समनही आपण बघितलं तर दिलीप बाद झालाय, नवनाथ बाद झालाय, कैलास मुकादम बाद झालाय. पण मैदानावरती सुरेश आणि चौरंग खेळत आहेत. पण बघूया सुरेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार
इथून मात्र 31 धावा आता करायच्या 10 चेंडूत. आणखीन 2 ते 3 बिग हिट आले तरी मॅच नावाईसाठी सोपी होऊ शकते. बॅटची एज मागे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. बॅकअप स्वतः जाऊन सचिन देतात. फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय राहिला सचिन आलिमकरांचा. आणि आजही आपण बघताय मैदानावरती ते डेडिकेशन, ते कमिटमेंट आपण सातत्याने बघतोय. तर धावा दाखल एकूण झालेली आहे ते म्हणजे 38. 30 ची गरज आहे. 9 बॉल. हो, चांगला चेंडू ऑफ साईडला ढकलतात पॉईंटच्या दिशेने. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबल्सने ही मॅच जिंकता येणार नाही नावाला. आणि त्यामुळे येणारा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर कसा पाठवता येईल यावर मात्र फोकस करावा लागेल. 29 झालेले आहेत. 29 ची गरज आहे. हा चेंडू हवेत उंच गेलाय आणि बघा बॉल कुठे गेलाय, कव्हरच्या दिशेने. बॅट ज्या पद्धतीने फिरली असं वाटलं चेंडू की लॉंगाच्या दिशेने येईल किंवा लॉंग ऑफला, तो गेला मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेने. धावसंख्या दाखल एकूण झालेली आहे 41. म्हणजे अजूनही 27 धावा करायचे आहेत. तर बघूया, हा पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल कॉल अंपायर करत असताना वाईटच्या आधाराने ही एक धाव धावसंख्या दाखल जाऊन पोचली ती 42. 26 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक 7. ओ चाललाय, उंच गेलाय आणि काय जबरदस्त झेल. किशोर आलिमकर शीर संघाचा हा चिता फार वेगाने डावत आलाय. फलंदाज बाद. हा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये DTC NTC या वाहिनीवरती आपण बघू शकाल. नॅशनल टेनिस क्रिकेट दर्शन आमच्या सोबतील आहे. तर 3 षटकं संपलेली आहेत, 4 षटकं संपलेली आहेत. धावा दाखल एकूण आपण बघतोय 42. आता एका ओव्हरमध्ये 26 करायचे आहेत. न्यू बॅटर बाळकृष्ण. 6 बॉल 26 ची गरज. बॉलिंग साठी तयार. आनंद बॉलिंग मार्क व तयार. न्यायी पाडा संघ देखील तयार झालेले आहे. समोर असणारे माताडी आणि त्यांना करायचे बॅटिंग. बघा रामचंद्र यांचा फिटनेस बघा पहिल्यापासून असेच आहे. आणि आजही काहीतरी खेळाडूचा फिटनेस असाच पाहिजे. बारीक एकदम स्लिम. ऑन साईडला फिल्डर येत आहे डीप मधून. या दरम्यान एकदा पूर्ण केवळ एकदा बाळकृष्ण स्ट्राईक ठेवतील. पण 5 बॉल मध्ये इथून 25 धावा करायच्या आहेत. पहिला सामना हाय स्कोरिंग झालेला आहे. त्यामुळे आता आज किती रन्स होतील दिवसभरामध्ये सांगणं थोडं कठीणच आहे. काही खेळपट्टी बॅटिंग पॅराडाईज आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या दाखल एकूण 45. 23 धावा विजयासाठी आव्यात आणि 23 करण्यासाठी 4 चेंडू. म्हणजे 4 षटकाला एकमेव पर्याय आता नावाई संघासमोर उरलेला आहे. किशोर फार वेगाने आल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग. किशोर, सचिन, शिवचे काही खेळाडू आहेत जे आजही जबरदस्त त्यांचे रिफ्लेक्सेस तुम्हाला बघायला मिळतात. फार
कठीण असतं 40 नंतर एखाद्या सगळ्या गोष्टी हँडल करणं. एकीकडे शरीर तुमचं खरं तर वय वाढत जातं, कार्यक्षमता कमी होत जाते, तो स्टॅमिना, ते अजिलिटी देखील कमी होत जाते. पण अशा परिस्थितीत काही खेळाडू त्याला अपवाद आहेत. ते आजही त्याच तंदुरुस्तीने, त्याच फिटनेसने, त्याच जिद्दीने, त्याच जिकरीने, त्या चिकाटीने आणि त्या साहसाने खेळताना दिसतात मैदानावरती. केवळ औपचारिकता आता या मॅच मध्ये शेष. चेंडू आता शिल्लक आहे केवळ 1 आणि 19 धावा. बघूया किती संख्येने विजय प्राप्त करतोय अलीमकर 11 क्रिकेट संघाशी. बॉलर्स बॅक ड्राईव्ह या दरम्यान आपण बघता सामना इथे संपन्न झाला आणि सामना जिंकलेला आहे तो अलीमकर 11 क्रिकेट संघ शीलने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आपण 8 लाख म्हणूया श्री गणेश क्रिकेट गणेश विष्णू स्पोर्ट्स क्रिकेट संघ नावाईला. पुढच्या स्पर्धेसाठी आपण देऊया शुभेच्छा आणि जाहीर करूया सामनावीर. तर नाव मॅच कुमार केजू गोरखनाथ मुंडे याचकडून स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली ही ट्रॉफी आणि आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. सामनावीर मॅच हाय स्कोरिंग मॅच असल्या कारणाने सलामीवीर किशोर अलीमकर मॅन मॅच ठरतात, ज्यांनी 8 चेंडूमध्ये 21 आणि काही झेल देखील सुंदर टिपणीत फिल्डिंगही चांगली केली आणि त्याचबरोबर तो साडीचा मानकरी आहे. सलग 3 बॉल